नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे मराठवाडा येथे. सर्वप्रथम येथील शेतकरी आपण त्यांचा परिचय करून घेऊ. दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा. मी भास्कर तोताराम लहाने, राहणार हिवरावळी, तालुका जाफराबाद. तर यांना आपण या मिरचीसाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला होता. तर वापर करण्या अगोदर प्लॉटची कंडिशन काय होती दादा? वापर करण्या अगोदर प्लॉट एकदम हातगाईला आलेला होता. त्याला आणि हे त्या- असे हा, फुलं त्याला फुटवे फुलं वगैरे? नव्हते, त्याला नवटी नव्हती. आणि आपलं मल्टीप्लायर 1 किलो मी सोडल्याच्या नंतर त्यामध्ये मला बघा, आता असा फरक जाणवतो. आता हे जे प्लॉट आहे तर याला ह्या नवीन ब्रँचेस 8 दिवसामध्ये 8 दिवस झालेले आहे. तर 8 दिवसात चांगले ब्रँचेस निघलेले आहे आणि बदबद असे फुलं लागलेले आहे, कळ्या लागलेल्या आहे. बघू शकता, अगोदर नुसत्या काड्या होत्या या प्लॉटवर. हे जे शेंडे आहे हे सर्व नवीन शेंडे फुटवे फुटलेले आहे. कारण हा प्लॉट फार जुना आहे. या प्लॉटची लागवड कधीची? 7 जून 7 जूनची लागवड आहे. त्यामुळं आता आज रोजी आपण 15 जानेवारीमध्ये आलेलो आहे. हा प्लॉट फार जुना होता. यांच्या शेजारचे पलीकडून प्लॉट आहे दुसऱ्या रोडच्या पलीकडून, ते एकदम पिवळे झालेले आहे आणि बऱ्याच लोकांनी उपटून टाकलेले आहे, बरोबर. तर अशा पद्धतीनं हा रिझल्ट आलेला आहे. तर काय वाटत दादा तुम्हाला मला एकदम अतिशय योग्य रिझल्ट आलेला आहे सर. आणि इतर खर्चापेक्षा खर्च पण नाही, कसा आहे? खर्च जर म्हटलं तर बाकीच्या खर्चाच्या तुलनेत हा मर्यादितच खर्च आहे. मर्यादित खर्च, मर्यादित म्हणल्यापेक्षा एकदम अतिशय सध्याच्या भावाच्या नुसार जर कमी म्हटलं खर्च तर आहे, एकदम. बरोबर आहे. तर आणि शेतकऱ्या सर, खर्चापेक्षा जर म्हटलं, जर आपल्याला जर रिझल्ट जर येत असेल तर बरोबर. त्या खर्चाचा जर गुण जर आला तुम्हाला तर त्याचं चित होतं. त्याचं चित होतं. बरोबर आणि आहे. ते चीज माझं सध्याच्या स्थितीमध्ये स्थितीत झालेलं आहे बरोबर. असं मला वाटतंय सर. छान आहे. तर छोटासा आपण व्हिडिओ काढत आहे, म्हणायला हरकत नाही. मल्टीप्लायर तंत्रज्ञानचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट. धन्यवाद.